तुम्ही घर विकताय हे कळलं की त्याची किंमत कमी होते, तोपर्यंत छान किंमत असते. देव न करो अशी कोणाच्या बाबतीत हो, पण असं होतं. पुण्यातलेच क्लायंट आहेत, साधारण कोविडच्या वेळेसचा हा किस्सा आहे. 5 लाख रुपयाचं इन्कम होतं, इन्कम चांगलं होतं, स्वतःचं घर होतं, त्याचं लोन फिटलं होतं, 2 अजून भाड्याची घरं होती. आता अनफॉर्च्युनेटली कोविडमध्ये काय झालं, त्या माणसाची नोकरी गेली. आता त्याचा बेसिक घर खर्च 50,000 आहे आणि इथे हा 1.25 लाखाचा EMI आहे, म्हणजे 1.75 हा त्याला खिशातनं आउटफ्लो द्यायचा आहे. इनफ्लो 5 लाखाचा आता 0 झालेला आहे. जेव्हा ती केस माझ्याकडे आली, मी त्यांना म्हणलं आता आकडे तर हे सांगतायत की तुमचे जे ऍडिशनल फ्लॅट्स आहेत ते विका. 83-84 लाखाचं साधारण घर होतं ते. त्या दिवशीपर्यंत कॅल्क्युलेशन केल्यावर असं दिसलं की या व्यक्तींनी EMI पोटी त्या घरासाठी साधारण 1,13,00,000 रुपये ऑलरेडी बँकेला भरले होते. नाऊ दी रिअल क्रायसिस स्टार्टेड, बिकॉज जेव्हा आम्ही मार्केटमध्ये ते लिस्ट केलं 1 कोटीला, त्याला एकही गिराईक नव्हतं. वी हॅड टू रिड्यूस दी प्राइस. फायनली डील वॉज डन ॲट 79 lakhs. आता हा रिअल डेटा आहे. तो कुठल्या परिस्थितीत झाला कोविडच्या, कोणी युक्तिवाद लावेल कोविड में ऐसा होता है की नाही, निश्चितच ते सगळे व्हेरिएबल्स आहेत. बट डोंट अज्युम की तुम्हाला घर विकताना फायदाच होईल, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, बँकेला फायदा झालाय, तुमचं काय झालं त्याच्याशी बँकेला काही कर्तव्य नाही. त्यांनी त्यांचं व्याज वसूल केलंय, त्यांना फायदा झालेला आहे. सफर कोण होतंय? ओनर. कुठेतरी याही माणसाच्या बाबतीत हेच घडलं की ही वेंट ओव्हरबोर्ड. एक ॲझम्पशन हे होतं की माझी नोकरी कायमस्वरूपी आहे. देर इज नो सच कन्सेप्ट ॲज परमनंट जॉब इन दी वर्ल्ड. याच्यावरनं आपण एकच संदेश देऊ शकतो लोकांना, कॅल्क्युलेटेड डिसिजन घ्या, इमोशनल डिसिजन घेऊ नका. बिकॉज इमोशनल डिसिजनमध्ये किंमत मोठी मोजावी लागू शकते.